गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र. आपण कालच्या तासाला इनकॅन्डिडेट लॅब बद्दल सविस्तर माहिती पाहिली. तर आजच्या तासाला आपल्याला गॅस डिस्चार्ज लॅब बद्दल माहिती पाहिजे आहे. तर मागच्या तासाला आपण बघितलं की इनकॅन्डिडेट लॅब बघितले, त्याच्यामध्ये मेटल फिलामेंट लॅब आणि कार्बन लॅब हे आपण पाहिलेले आहे. आजच्या तासाला आपल्याला गॅस डिस्चार्ज लॅब पाहायचा आहे. तर गॅस डिस्चार्ज लॅब पाहायच्या अगोदर आपण कार्बन आर्क लॅब बद्दल माहिती पाहू. आता हा जो कार्बन आर्क लॅब आहे, हा इनकॅन्डिडेट लॅबचाच प्रकार आहे. आता हा जो कार्बन आर्क लॅब आहे, यामध्ये बघा की या ठिकाणी ही कार्बनचे दोन रॉड दाखवलेत. एक रॉड मोठा दाखवलाय, एक रॉड छोटा दाखवलाय. यामध्ये 85% लिहिलेलं आहे, या टक्के 10% लिहिलेलं आहे आणि एक रेजिस्टर जोडलेला आहे. आणि पूर्ण वायरिंग जी आहे ती पूर्ण सिरीज मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी कार्बनच्या मोठ्या रॉडला पॉझिटिव्ह वायर जोडलेलं आहे डीसीचं आणि याला निगेटिव्ह, छोट्या रॉडला निगेटिव्ह वायर जोडलेलं आहे. आता काय केलं असतं की 85% 10% याचा अर्थ असा की हा जो मोठा कार्बनचा रॉड आहे, यामधनं 85% प्रकाश निघेल, 10% प्रकाश त्याच्यामध्ये निघेल छोट्या रॉड मधनं. म्हणजे झाला 85, 10, 95% आणि 5% प्रकाश जो आहे, याची जी आर्क आहे, जी स्पार्क तयार होईल त्या आर्क मधनं 5% प्रकाश निघतो. आता हे जे लॅम्प आहेत, कार्बन आर्क लॅम्प म्हणजे कार्बनचे रॉड पासून जी आर्क, आर्क म्हणजे थिनकी म्हणजे स्पार्क जी तयार होते आणि त्यापासून जो प्रकाश मिळतो त्याला म्हणतात कार्बन आर्क लॅम्प. आता या ठिकाणी काय करायचं की ही आकृती दाखवल्याप्रमाणे हे दोन्ही रॉड एकमेकांना चिटकवायचे असे जवळजवळ. आता इथं गॅप दिसतोय पण हे अगोदर चिटकवायचे आणि डीसी सप्लाय द्यायचा आहे. तर डीसी सप्लाय दिल्यानंतर या ठिकाणी काय करायचे, चिटकून परत काय करायचे, ते ओपन करायचे काही सेकंदामध्ये, जास्त वेळ ठेवायचे नाही. आणि या ठिकाणी 6 एमएम चा गॅप तयार होईल या रीतीने या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायची. अशा वेळेस काय होतं की डीसी सप्लाय दिल्यानंतर या ठिकाणी एक ठिणगी तयार होते, स्पार्क तयार होते, आग तयार होते आणि त्यापासून प्रकाश निर्मिती होते. आता ही जी प्रकाश निर्मिती, ही प्रकाशाची तीव्रता खूप जास्त असते आणि या प्रकाशाचा उपयोग जे पिक्चरच्या टॉकीज होत्या पूर्वी, आता काय याचा जास्त फारसा उपयोग करत, आता नवीन टेक्नॉलॉजी बदललेली आहे. तर या ठिकाणी या आर्क पासून त्या फिल्म जी आहे पिक्चर थिएटरची, त्या फिल्मवर प्रकाश टाकून तो आपण पडद्यावर पिक्चर पाहत होतो. तर अशा पद्धतीने हा कार्बन आर्क लॅम्प कार्य करतो. आता या ठिकाणी डीसी सप्लाय दाखवला आहे. आता हा कार्बन आर्क आपण एसी सप्लायवर सुद्धा चालवू शकतो. एसी सप्लायवर चालवण्यासाठी काय करावं लागेल, हे जे दोन रॉड आहेत, हे दोन्ही रॉड सारख्याच साईजचे घ्यावे लागतील. त्यामध्ये आपण डीसी मध्ये बघितलं, एक रॉड मोठा आहे, एक रॉड छोटा आहे. पण एसी सप्लायवर या ठिकाणी दोन्ही रॉड सारखे घेऊन एकमेकांना चिटकून सप्लाय चालू करायचा आणि परत त्याच्यामध्ये गॅप तयार करून त्यापासून काय होतो, प्रकाशाची निर्मिती होते. त्यामुळे याला म्हणतात कार्बन आर्क लॅम्प. आता दुसरा प्रकार पाहायचा आहे आपल्याला, गॅस डिस्चार्ज लॅम्प. आता गॅस डिस्चार्ज लॅम्प जो आहे, हा गॅस डिस्चार्ज लॅम्प हा लॅम्पचा दुसरा प्रकार आहे. म्हणजे यापूर्वी आपण इनकॅन्डिडेट लॅम्प मध्ये पाहिले काय, की मेटल फिलामेंट लॅम्प आणि कार्बन आर्क लॅम्प. मेटल फिलामेंट मध्ये आपण पाहिलं की व्हॅक्यूम टाईप आणि गॅस टाईप असे दोन प्रकार होते. ते दोन्ही प्रकारची आपण माहिती पाहिलेली आहे. आता गॅस डिस्चार्ज जे लॅम्प आहेत, आता या ठिकाणी गॅसचं डिस्चार्जिंग करणं म्हणजे काय, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण ही जी लॅम्प आहेत, गॅस डिस्चार्ज लॅम्प सर्रास आधुनिक जगामध्ये वापरले जातात. तुमच्या घरामध्ये गॅस डिस्चार्ज लॅम्प आहेत. उदाहरणार्थ बघा, ट्यूब गॅस डिस्चार्ज लॅम्प, सीएफएल गॅस डिस्चार्ज लॅम्प, मोठमोठे आपले बोर्ड असतात हॉटेलचे वगैरे कलरचे, त्या ट्यूब असतात त्या गॅस डिस्चार्ज लॅम्प. जे आपले स्ट्रीट लाईट असतात, रोडवरचे जे लाईट आहेत त्या गॅस डिस्चार्ज लॅम्प. म्हणजे शक्यतो जास्तीत जास्त उपयोग गॅस डिस्चार्ज लॅम्पचा होतो. आता हे गॅस डिस्चार्ज लॅम्प असतात कसं, म्हणजे काय कार्य होते या ठिकाणी बघा, की या ठिकाणी ही जी आकृती दाखवली आहे, याच्यामध्ये काय दाखवले की एक काचेचा ट्यूब दाखवलेली काचेची आणि या त्यामध्ये काचेच्या ट्यूब मध्ये गॅस भरलेला असतो आणि असे दोन इलेक्ट्रॉड असतात. इलेक्ट्रॉड म्हणजे सप्लाय देण्याचं साधन म्हणजे इलेक्ट्रॉड या ठिकाणी.
एक मेटलची पट्टे जोडलेली असतात आतमध्ये. ते आतमध्ये असतात पूर्ण बाहेरून सप्लाय आपल्याला द्यायचा असतो. आता काय होतं, की या ठिकाणी ज्यावेळेस आपण याला सप्लाय देऊ, त्यावेळी काय होतं, या ठिकाणी असतो गॅस आतमध्ये. आणि तो गॅस म्हणजे सेमी कंडक्टर असतो, म्हणजे बॅड कंडक्टर असतो. म्हणजे करंट वाहतो, पण करंट वाहायला जास्त विरोध होतो. अशा वेळेस काय होतं, की ज्यावेळेस आपण याला सप्लाय देऊ, त्यावेळेस त्याच्यामध्ये जो गॅस आहे, तो गॅस काय होतो, प्रकाश बनवतो, तो पेटतो आणि आपल्याला त्यापासून काय होतो, प्रकाश मिळतो आणि याच क्रियेला म्हणतात गॅस डिस्चार्जिंग. आता याच्यामध्ये जो गॅस असतो, हा गॅस जो भरलेला आहे त्याचे 2-4 प्रकारचे गॅस असतात. डिऑन गॅस भरला असतो. डिऑन गॅस असेल तर त्यामध्ये काय होतं, की त्या ठिकाणी निळसर प्रकाश मिळतो. सॉरी, डिऑन गॅसमध्ये गुलाबी प्रकाश मिळतो. सोडियम गॅसमध्ये पिवळा प्रकाश मिळतो. पाराचा जो गॅस असतो त्यामध्ये निळसर प्रकाश मिळतो आणि डिऑन आणि आर्गॉन पासून डार्गी आणि हिलियम यामध्ये सोनेरी रंगाचा प्रकाश मिळतो. अशा पद्धतीने काय असतं, की वेगवेगळे गॅसचं मिश्रण करून सुद्धा प्रकाशाची निर्मिती करता येते. आता या ठिकाणी तुम्हाला दुसरी आकृती दाखवतो, की गॅस डिस्चार्जिंग जे आहे, की यामध्ये तुम्हाला दिसेल, की गॅस डिस्चार्जिंग जे आहे, या ठिकाणी बघा ही एक आकृती दाखवली आहे, की या ठिकाणी हे इलेक्ट्रॉड्स आहेत. हे जे दिसते ना पट्ट्या आतमध्ये ही रॉड आणि हा रॉड इलेक्ट्रॉड्स आहेत. याच्या आतमध्ये गॅस भरलेला असतो पूर्ण. या ठिकाणी हा सप्लाय दिलेला आहे आपल्याला, दाखवलेला आहे तो सप्लाय. आता ज्यावेळी काय होतं, की या इलेक्ट्रॉनला सप्लाय दिला जातो. फेज आणि न्यूट्रल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह या ठिकाणी पॉझिटिव्ह, या ठिकाणी निगेटिव्ह किंवा या ठिकाणी फेज, या ठिकाणी न्यूट्रल. तर काय होतं, की याच्यामध्ये जो गॅस असतो, तो गॅस मधनं काय होतो, की त्या ठिकाणी सप्लाय वाहतो. सुरुवातीला काय केलं जातं, की त्या ठिकाणी उष्णता तयार केली जाते. म्हणजे एक सहाय्यक इलेक्ट्रोड असतो किंवा त्या ठिकाणी इलेक्ट्रोड वापरून त्या ठिकाणी किंवा टंगस्टनची तार वापरून किंवा स्पार्क करून त्या ठिकाणी गॅसचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये जो गॅस असतो तो सुरुवातीला सुप्त असतो, म्हणजे थंड असतो. ज्यावेळेस त्या गॅसचं रूपांतर वाफेमध्ये केलं जातं म्हणजे उष्णतेद्वारे, तर त्यावेळी काय होतं, की वाफेमध्ये केल्यानंतर पूर्ण वाफ ह्या ट्यूबमध्ये आतल्यात पसरली जाईल. या ट्यूबमध्ये आतमध्ये पसरली जाईल आणि त्या वाफेबद्दल काय होईल, की त्या वाफेबद्दल आतमधनं करंट वाहू लागेल. असा ही करंटची दिशा दाखवली बाण. आणि त्या वाफेबद्दल करंट वाहिल्यामुळे आता तुम्हाला सर वाफेबद्दल कसं करंट वाहील, पण तो जो गॅस असतो तो बॅड कंडक्टर असतो, म्हणजे करंट वाहू शकतो त्याच्याबद्दल. मग त्या ठिकाणी त्या गॅस मधनं करंट वाहिल्यामुळे तो गॅस काय होतो, प्रकाशमान होतो. म्हणजे करंट हा गॅस मधनं वाहून त्या ठिकाणी तो गॅस प्रकाशमान होतो आणि त्या ठिकाणी बघा की सोडियम असेल तर पिवळसर प्रकाश तयार होतो, मर्क्युरी असेल तर निळसळ होतो. अशा पद्धतीने काय होतो, प्रकाश तयार होतो. आणि ही जी क्रिया आहे, याच क्रियेला म्हणतात गॅस डिस्चार्जिंग. आता बघा, ही एक आकृती तुम्हाला दाखवली आहे. याच्यामध्ये बघा, ही जी उंची काळी काळा दिसते ही पूर्ण ट्यूब आहे. म्हणजे या ट्यूबमध्ये पूर्ण गॅस भरला असतो. म्हणजे ती बंद असते. या ठिकाणी जरी पंप दाखवला असला तरी या ठिकाणी बंद केलेलं असतं. म्हणजे यात गॅस सोडल्यानंतर काय करतात, ती बंद करतात अ, काचेच्या साहाय्याने. आता याच्यामध्ये काय असतं, की ही जी ट्यूब आहे, या ट्यूबमध्ये गॅस भरलेला असतो. आता या ठिकाणी लाल कलरचा गॅस दाखवलेला आहे. बरोबर. ज्यावेळेस याला आपण सप्लाय देऊ हाय व्होल्टेजचा, त्यावेळी काय होतं, हा गॅस मधनं आतमधनं करंट वाहतो. म्हणजे जे हे मेटल इलेक्ट्रोड्स आहेत, त्या इलेक्ट्रोडमध्ये सप्लाय येईल आणि नंतर इथून पुढे गॅस मधनं सप्लाय वाहून हा गॅस काय होतो, की प्रकाशमान होतो, म्हणजे प्रकाश देतो. आता या ठिकाणी बघा, की हा जो गॅस आहे, ज्यावेळी उष्णता तयार झाल्यानंतर म्हणजे या ट्यूबमध्ये आतल्या उष्णता तयार होईल, त्यावेळी उष्णता तयार झाल्यानंतर काय होतं, की त्या ठिकाणी त्या गॅसचं वाफेत रूपांतर होतं. म्हणजे पूर्ण इलेक्ट्रॉन्स जे आहेत वाफेची सगळी त्या ठिकाणी त्या गॅसचे इलेक्ट्रॉन्स त्या ट्यूबमध्ये आतल्या पसरले जातात आणि ह्या आतल्या इलेक्ट्रॉन्स मधून म्हणजेच गॅसमधनं विजेचा सप्लाय वाहून जी प्रकाशाची निर्मिती होते त्याला म्हणतात गॅस डिस्चार्जिंग. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी या ट्यूबमध्ये गॅस भरलेला असतो. हा जो गॅस आहे, या गॅसला इलेक्ट्रोडच्या साहाय्याने म्हणजे इथे या ठिकाणी इलेक्ट्रोडच्या साहाय्याने काय केलं जातं, की त्या ठिकाणी उष्णता तयार केली जाते आणि त्या गॅसमध्ये उष्णता तयार झाल्यानंतर तो गॅस गरम होतो आणि तो गॅस गरम झाल्यानंतर त्याचं वाफेत रूपांतर होऊन ती पूर्ण वाफ या ट्यूबमध्ये फेकली जाते. म्हणजे फेकल्यानंतर काय होतं, की या ठिकाणी ह्या वाफेमधूनच काय होतं करंट वाहतो आतमध्ये म्हणजे असं
आता हा सप्लाय असा गेला, हे बाद दाखवतो बघा. हा सप्लाय असा गेला, ह्या गॅस मधला सप्लाय असा दिसेल, बाद दाखवतो तुम्हाला इथं. हा सप्लाय असंच काय होतं, सर्कल सगळी पूर्ण होतं. आणि या गॅसेमधलं करंट वाढलं आणि त्यापासून प्रकाश मिळणं म्हणजेच गॅस डिस्चार्जिंग, म्हणजे वाफेत रूपांतर होणं म्हणजे गॅस डिस्चार्जिंग. आणि ह्या तत्वानुसार काय होतं की आपली ट्यूब पेटते, सीएबल पेटतो. शिवाय सोडियम वेपर लॅम्प म्हणजे जे स्ट्रीट लाईटला वापरले असतात ते पेटतात, प्रकाशमान होतात. मर्क्युरी वेपर लॅम्प असतात म्हणजे स्ट्रीट लाईटला वापरतात, ते पांढरा प्रकाश म्हणून त्याला म्हणतात मर्क्युरी वेपर लॅम्प. त्यापासून प्रकाश मिळत असतो. आणि ह्या ज्या क्रिया होतात ह्या गॅस डिस्चार्जिंग मार्फत होतात, म्हणून त्याला गॅस डिस्चार्ज लॅम्प असं म्हणतात. आलं लक्षात? आता ह्या गॅस डिस्चार्ज लॅम्पचे दोन प्रकार पडलेले असतात, एक कोल्ड कॅथोड आणि हॉट कॅथोड. आता कोल्ड कॅथोड म्हणजे काय, की या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स गरम करण्यासाठी कोणतेही जास्तीचे साधन वापरलेले नसते. आता मी तुम्हाला सांगितलं तिथं बघा आकृती, ही जी आहेत ही एक आणि हा दोन म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे आतमध्ये सप्लाय देण्यासाठी जे साधन वापरतात त्याला म्हणतात इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हे तांब्याच्या तारा असतात, मेटल पट्ट्या असतात, त्याला इलेक्ट्रॉन्स म्हणतात. म्हणजे ही इलेक्ट्रॉन्स गरम झाल्याशिवाय उष्णता तयार होणार नाही. आणि उष्णता तयार झाल्याशिवाय गॅसचं रूपांतर वाफेमध्ये होणार नाही. आणि वाफेमध्ये झाल्याशिवाय त्यात गॅस वाढणार नाही आणि प्रकाश देणार नाही. म्हणजे गॅसचं वाफेत रूपांतर होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी वाफेत रूपांतर करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या असतात, एक कोल्ड कॅथोड आणि हॉट कॅथोड. म्हणजे या ठिकाणी काय होतं की कोल्ड कॅथोड मध्ये कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा साधन म्हणजे टंगस्टन फिलेमेंट बघितलं की टंगस्टनच्या फिलेमेंटला जर सप्लाय दिला तर ते काय होतं, गरम होतं, उष्णता तयार करतं. तसं या ठिकाणी वापरलेलं तसं या ठिकाणी एक सहाय्यक इलेक्ट्रॉड वापरून पुढे एक स्पार्क तयार केली जाते आणि उष्णता तयार केली जाते. ते पुढे तुमच्या लक्षात येईलच पुढे शिकताना. तर या ठिकाणी याला म्हणतात कोल्ड कॅथोड. आणि कोल्ड कॅथोड मध्ये सोडियम वेपर लॅम्प, निऑन साइड लॅम्प, निऑन ट्यूब बल्ब हे वापरलेले असतात. आता दुसरं जे आहे हे हॉट कॅथोड लॅम्प. हॉट कॅथोड लॅम्प म्हणजे काय, की हा जो लॅम्प कुठलाही लॅम्प जो आहे गॅस डिस्चार्ज लॅम्प, तो चालू करण्यासाठी इलेक्ट्रोडला गरम करण्यासाठी जास्तीची उष्णता निर्माण होऊन म्हणून फिलामेंट लावलं असतं. पुढे तुम्हाला आकृतीत येईल, तुम्हाला दाखवतो मी की ते फिलेमेंट म्हणजे टंगस्टनचं फिलेमेंट असतं, की ज्यावेळेस टंगस्टनच्या फिलेमेंटला काय करायचं, विजेचा सप्लाय द्यायचा. विजेचा सप्लाय दिल्यानंतर टंगस्टनचं फिलेमेंट गरम होईल, गरम झाल्यानंतर उष्णता तयार होईल आणि उष्णता तयार झाल्यानंतर गॅसचं रूपांतर वाफेमध्ये होईल. अशा पद्धतीने काय होतं की त्या ठिकाणी गॅसचं रूपांतर वाफेत केलं असतं. आणि याला म्हणतात हॉट कॅथोड. म्हणजे काय केलं की आपण उष्णता तयार करण्यासाठी टंगस्टन वापरलं, इतर साधन वापरले आणि उष्णता तयार केली, त्याला म्हणतात हॉट कॅथोड लॅम्प. असे हे दोन प्रकार याच्यामध्ये आहेत. आता हे झाले दोन प्रकार. आता त्याच्यामध्ये गॅस डिस्चार्ज लॅम्पचा प्रकार, पहिला प्रकार म्हणजे फ्लोरोसेंट ट्यूब. आता सगळ्या माहिती की ट्यूब जी आहे की आपण घरामध्ये ट्यूब वापरलेली असते आणि ट्यूब जी आहे हा गॅस डिस्चार्ज लॅम्पचा एक प्रकार आहे. आता तुम्हाला दुसरी आकृती दाखवतो. हा बघा, ही फ्लोरोसेंट ट्यूब. आता या ठिकाणी ही फ्लोरोसेंट ट्यूबची रचना दाखवली आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही फ्लोरोसेंट ट्यूब हातामध्ये घेतलेली आहे, दुरुस्त केलेली आहे, मेंटेनन्स केलेलं आहे, बघितलेलं आहे सगळं. याच्यामध्ये काय असते, एक काचेची ट्यूब असते, जी बाहेरचा भाग तुम्हाला दाखवतो. त्या काचेच्या ट्यूबच्या बाहेर एक अॅल्युमिनियमची अशी पट्टी असते आणि या पट्टीला असे दोन रॉड मध्ये लावलेले असतात. या ठिकाणी इथं दिसतं क्लिअर की ही अॅल्युमिनियमची पट्टी, ही काचेची पूर्ण नळी आणि हे दोन रॉड असतात, त्याला म्हणतात पिन. हे पिन असतात, हा जरा बेस. आता या ठिकाणी काय केलं असतं, या ठिकाणी ही जी इलेक्ट्रोड आहे त्याला म्हणतात कॅथोड आणि दुसऱ्या म्हणतात एनोड. काय लक्षात? तर हे जे आहेत इलेक्ट्रोड म्हणजे या ठिकाणी ही टंगस्टनची तार वापरली असते. बघा इथं कॉईल दिसते ना, की जशी आपण बल्ब मध्ये बघितली ना तशी टंगस्टनची तार असते. या साईडला टंगस्टनची तार असते, बरोबर. आता काय होतं की या ठिकाणी जी टंगस्टनची तार जोडलेली आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये एक बल्ब असतो काचेचा, सपोर्टसाठी रॉड वगैरे जोडून ही टंगस्टनची तार जोडली असते. आणि याच्या आतमध्ये मर्क्युरी पारा भरले असतो, मर्क्युरी म्हणजेच पारा. आणि ह्या ट्यूबच्या साईडला आतमध्ये
फ्लोरोसंट पावडरची कोटिंग दिली असते. बघा ही जी ट्यूब आहे ना बाहेर ट्यूब म्हणजे ही ट्यूब जी आहे गोल काचेची ती बघा तुम्हाला दिसायला पांढरी दिसते ती ऍक्च्युअली पांढरी नसते ती काचेसारखीच काच असते पारदर्शक परंतु आतमध्ये काय केलं असतं की फ्लोरोसंट पावडरचा थर दिला असतो कारण त्या फ्लोरोसंट पावडरचा एक गुणधर्म आहे की ज्यावेळी त्या पावडरवर प्रकाश पडतो त्यावेळेस ती पावडर काय होते चकाकते म्हणजे जास्त प्रकाश देते आणि ती पांढऱ्या रंगाचा प्रकाश देते कारण ती पावडर पांढरी असते आणि त्या पावडरला म्हणतात फ्लोरोसंट पावडर त्यामुळे त्या ट्यूबचं नाव पडलेलं आहे फ्लोरोसंट ट्यूब. आलं लक्षात ही बघा रचना लक्षात आली आणि याच्यामध्ये मर्क्युरी गॅस भरलेला असतो. अजून एक आकृती दाखवतो तुम्हाला. आता बघा ही एक ट्यूबची आकृती आहे. आता या ट्यूबच्या आकृतीमध्ये ही अशी कट केलेली फोडलेली ट्यूब दाखवलेली आणि हे ट्यूबचं साईडचं दाखवलं आहे की तिथे पिन आहे ते 2 कॉन्टॅक्ट पिन याच्यामध्ये ही कॉईल बसवलेली असते ती टंगस्टनची असते इलेक्ट्रोड याला म्हणतात इलेक्ट्रोड आणि इथं कॉईल जी आहे ती टंगस्टनची वापरली असते आणि बघा ही ट्यूब फोडलेली दिसते का सगळी पूर्ण आहे की नाही याच्यामध्ये मर्क्युरी. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे मर्क्युरी इथं बघा इथं असं गोल पेस्ट सारखं दाखवले मर्क्युरी लिहिलेले हे मर्क्युरी इथं पेस्ट सारखं अस्ताव्यस्त पडलेले. आता कधी लक्षात घ्या ट्यूबलाइट म्हणजे जे मर्क्युरी असतं हे टूथपेस्ट सारखं असतं म्हणजे पेस्ट कशी टूथपेस्ट असते तसं टूथपेस्ट सारखी असं एक पेस्ट पडलेलं असतं आतमध्ये ट्यूब तुम्हाला दिसत नाही फोडल्यावर दिसू शकेल ती. आता ही जी पेस्ट आहे ही पेस्ट जी आहे या पेस्टचं रूपांतर वाफेमध्ये होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण याला सप्लाय देऊ विजेचा त्यावेळी काय होईल या ठिकाणी ही जी पारा आहे मर्क्युरी तिथं या ठिकाणी ह्या इलेक्ट्रॉनिक उष्णता तयार केल्यामुळे या पाऱ्यामुळे काय होईल पाऱ्याचं काय होतं रूपांतर उष्णतेमुळे वाफेत होतं आणि पूर्ण वाफ ह्या ट्यूब मध्ये अशी पसरली जाते. पूर्ण वाफ ट्यूब मध्ये पसरली जाते. आता बघा कसं कार्य होतं तुम्हाला सांगतो मी. आता बघा ही एक आकृती दाखवली आहे. आता ही ट्यूबलाइटची रचना आहे. आता बघा की ही ट्यूबलाइट कशी कार्य करते. या ठिकाणी बघा ही काचेची नळी आहे. याच्यामध्ये फिलामेंट आहे ते बसवलेले इलेक्ट्रोड फिलामेंट बनतात इलेक्ट्रोड बनतात. त्याच्यामध्ये फिलामेंटच असतात. हे टंगस्टनची तार असते. हा एक चोक दाखवलेला आहे. कारण का ही ट्यूब चालू होण्यासाठी सुरुवातीला हाय व्होल्टेजची आवश्यकता असते आणि नंतर ट्यूब चालू झाल्यानंतर मग कमी व्होल्टेजची आवश्यकता असते. त्याच्यामुळे एक चोक वापरला असतो याला म्हणतात ब्लास्ट. या ठिकाणी एक स्टार्टर असतं. स्टार्टर दाखवले आहे. आता काय होतं की या ठिकाणी ज्या ट्यूबचे कनेक्शन बघा कसे तर सगळे सिरीज मध्ये बघा या ठिकाणी इथून सप्लाय दिला हा चोक सिरीज मध्ये जोडलाय हे 4 पिन आहेत बघा इथं 2 आणि इथं 2 असे 4 पिन आहेत. इथून सप्लाय इथं गेला इथून असा गोल फिरला इथून असा गेला या ठिकाणी हा सप्लाय इथं आला बरोबर. हा स्टार्टर मार्फत इथं आला हा इथं आला हा इथं आला याच्यात असा गोल फिरून जाऊन असा जातो म्हणजे अशा पद्धतीने हा एसी सप्लाय या ट्यूबला दिलेला असतो. सगळे कनेक्शन सिरीज मध्ये आहेत. ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी सप्लाय द्याल त्यावेळी काय होतं की सप्लाय दिल्यानंतर या ठिकाणी ह्या चोक मध्ये सप्लाय व्हाईल हा सप्लाय फिलेमेंट मध्ये व्हाईल हा सप्लाय इथून असा व्हाईल आणि नंतर काय होईल ह्या स्टार्टर मध्ये येईल आणि स्टार्टर मध्ये आल्यानंतर बघा ट्यूब चालवताना फडफड फडफड करते म्हणजे काय होतं की ही ट्यूब चालू बंद काय होते की या ठिकाणी हा स्टार्टर जो जोडलेला आहे हा स्टार्टर काय करतो त्याचं कार्य करत असतो. कसं कार्य करतो तुम्हाला थोडक्यात सांगतो. आणि काय होईल की या ठिकाणी या स्टार्टरनी चालू बंद केल्या म्हणजे या ठिकाणी कॉन्टॅक्ट पॉईंट बंद चालू केल्यामुळे काय होतं की हा चोक कमी जास्त काही ठिकाणी सप्लाय बंद होतो चालू होतो बंद होतो चालू होतो. अशा वेळेस काय होतं की सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार जसं आपण चुंबकामध्ये शिकलो की याच्या चुंबकीय रेषा याच कॉइलवर आदळल्यामुळे या ठिकाणी सेल्फ इंडक्शनच्या तत्वानुसार याच्यामध्ये हाय व्होल्टेज तयार होतं आणि हाय व्होल्टेज तयार झाल्यामुळे या ठिकाणी काय होतं की हे फिलामेंट जे आहेत हे फिलामेंट गरम होतात आणि हे फिलामेंट गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पेस्टच्या स्वरूपात पारा असतो. तो पारा गरम होतो आणि पूर्ण पारा काय होतो या ट्यूब मध्ये असा पाऱ्याची वाफ पूर्ण या ट्यूब मध्ये पसरली जाते. आता ही पाऱ्याची वाफ ट्यूब मध्ये पसरल्यानंतर काय होतं की त्या ठिकाणी नंतर
वाफ पसरल्यानंतर काय होतं की हा जो सप्लाय आहे विजेचा, हा सप्लाय इकडनं असा असा आतमधनं वाहतो. म्हणजे त्या चोक मधनं सप्लाय येईल, हा इथून असा येईल, इतर असा येईल आणि असं जाऊन असा सप्लाय होईल. इकडनं सप्लाय वाहत नाही. आता तुम्ही म्हणाल सर की इकडनं सप्लाय का वाहत नाही? कारण तुम्हाला माहिती आहे की वीज कधीही कमी विरोधात वाहते. बरोबर? या ठिकाणी स्टार्टर बसवलेला असतो. याच्यामध्ये बल्ब असतो आणि बल्बमध्ये गॅस असतोच. पण या ठिकाणी इकडला विरोध जास्त आहे आणि आतल्या पाऱ्याचा विरोध म्हणजे पारा जो आहे आतमध्ये मर्क्युरी याचा गॅसचा विरोध कमी असल्यामुळे विजेचा प्रवाह हा आतून असा वाहतो. कारण इकडं वाहणार नाही तर इकडं विरोध जास्त आहे. इकडं व्हायला सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी ट्यूब पेटताना ट्यूब पेटल्यानंतर हा सप्लाय इथून असा जाऊन या ट्यूब बद्दल असा वाईल आणि सर्किट पूर्ण होईल. असे बघा इकडे सप्लाय होणार नाही. तुम्ही ट्यूब चालू झाली तर स्टार्टर जरी काढलं तर ट्यूब चालूच राहते. आता या ठिकाणी सप्लाय असा कसा वाहतो की ज्यावेळेस या ठिकाणी हे फिलामेंट गरम होतील तर टंगस्टनचेच आहेत सप्लाय झाल्यानंतर हे गरम झालं तर या ठिकाणी पारा जो पेस्टच्या स्वरूपात असतो पडलेला ट्यूबच्या आतमध्ये तो काय होतो त्या ठिकाणी याचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे या ठिकाणी वाफेत रूपांतर होतं ऑक्सिडेशन आणि वाफेत रूपांतर होऊन या ठिकाणी ही वाफ पूर्ण या ट्यूब मध्ये फेकली जाऊन त्या ठिकाणी त्या मर्क्युरी गॅस मधून असा सप्लाय होईल आणि गॅस मधून सप्लाय वाहून त्या ठिकाणी प्रकाशाची निर्मिती होईल आणि ट्यूब काय होईल त्याची प्रकाशमान होईल. अशा पद्धतीने काय होतं की फ्लोरोसेंट ट्यूब कार्य करतील. आता यावेळी ही ट्यूब पेटल्यानंतर हा जो चोक आहे हा चोक सुरुवातीला 1000 व्होल्टचा सप्लाय देत असतो. म्हणजे 1000 व्होल्ट ते 1100 व्होल्टचा सप्लाय ट्यूब पेटताना त्या ट्यूब साठी तो पुरवतो आणि हे स्टार्टरद्वारे शक्य होतं स्टार्टर बंद चालू झाल्यामुळे. ज्यावेळी ट्यूब पेटते त्यावेळी स्टार्टर कार्य करत नाही तर सप्लाय जावत नाही. अशा वेळी काय होतं की ट्यूबच्या आतमध्ये सप्लाय वाहतो आणि ह्या गॅसचा रेजिस्टन्स बराचसा कमी असल्यामुळे याला कमी व्होल्टेजची आवश्यकता असते ट्यूब पेटल्यानंतर. अशा वेळी जर समजा तुम्ही 250 व्होल्टचा सप्लाय पूर्ण या ट्यूब मध्ये व्हायला तर ट्यूब ब्लास्ट होऊ शकते. बरोबर? मग अशा वेळेस काय करतो हा जो चोक आहे स्टार्टिंगला जास्त व्होल्टेज देतो आणि ट्यूब चालू झाली की हा चोक 250 व्होल्टचं रूपांतर 110 व्होल्ट मध्ये करून त्या ट्यूब मध्ये चालू याच्यात फक्त 110 व्होल्टचा सप्लाय चालू राहतो. म्हणजे 110 व्होल्टच ट्यूब पेटल्यानंतर सप्लाय ट्यूब मध्ये वाहतो आणि प्रकाश तयार होतो आणि त्यामुळे लाईटचं बिल कमी येतं आणि याला वीजही कमी लागते. म्हणजे ट्यूब पेटल्यानंतर 110 व्होल्टचा सप्लाय मिळणं गरजेचं आहे. जर 200 म्हणजे ट्यूब जर तुम्ही डायरेक्ट सप्लाय जोडली एसीला 250 व्होल्टला तर ट्यूब क्षणार्धामध्ये तिचा स्फोट होऊ शकतो, उडू शकते, फिलामेंट जाऊ शकतात आणि ट्यूब फुटण्याची सुद्धा जास्त शक्यता असते. त्यामुळे चोक या ठिकाणी चोकचं अतिशय महत्वाचं कार्य आहे. आता बघा चोक आणि स्टार्टर कसं कार्य करतो. आता बघा ही एक आकृती दाखवली आहेच. या ठिकाणी बघा चोक मध्ये हा सप्लाय असा वाहतो. चोकचा सिम्बॉल आहे. हे बघा आलं लक्षात इथं सप्लाय असा गेला असा गेला असा गेला असं जोड्या चोक मार्फत सप्लाय वाहतो आणि ट्यूब काय होते कार्य करते. आता चोक जे आहे आता या ठिकाणी बघा हे चोक दाखवलेला आहे. आता या ठिकाणी ही चोकची रचना बघितली. त्या चोकचं कार्य काय की याच्यामध्ये एकच कॉईल असते आणि हा चोक सेल्फ इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. हे चोकच लक्षात घ्या. हे स्टार्टर आहे बाकीचं. 110 म्हणजे सुरुवातीला 1100 व्होल्टचा सप्लाय पुरवतो ट्यूबला आणि नंतर ट्यूब पेटल्यानंतर त्याचं रूपांतर 110 मध्ये व्होल्ट मध्ये करण्याचं कार्य हे चोक करत असतं. आता हा जो आहे चोक हा सुरुवातीला 1100 व्होल्ट तयार करण्यासाठी याला स्टार्टर मदत करत असतं. स्टार्टर मदत काय करतं की या ठिकाणी बघा स्टार्टर मध्ये तुम्हाला दाखवतो की हा स्टार्टरचा भाग या ठिकाणी स्टार्टरचे बघा हे त्याचे 2 पॉईंट आहेत. स्टार्टरच्या आतमध्ये एक रचना आहे याच्या. हा बघा ही स्टार्टरच्या आतमध्ये रचना. आता स्टार्टरच्या आतमध्ये बघा या ठिकाणी स्टार्टरचा बघा हे आतला भाग दाखवलाय बाहेर. याच्यामध्ये एक बल्ब असतो. आता सुंदर आकृती दाखवली या ठिकाणी बघा तुम्हाला. याच्यामध्ये ह्या 2 पट्ट्या असतात. ह्या पट्ट्या ओपन आहेत बघा गोलांनो. त्या पट्ट्या 2 ओपन आहेत आणि याच्या आतमध्ये निऑन गॅस असतो. काय असतो? निऑन गॅस असतो. कारण निऑन गॅस मधनं विजेचा प्रवाह वाहतो. आपण कंडक्टर इन्सुलेटर मध्ये पाहिलं आहे की काही गॅस कंडक्टर आहेत त्याच्यामध्ये हा निऑन गॅस आहे. याच्यामध्ये निळसर प्रकाश मिळतो. आता ज्यावेळी सप्लाय दिला जातो त्यावेळेस काय होतं या ठिकाणी
ह्या जरी पट्ट्या ओपन असल्या तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती गॅस याच्याबद्दल जाणार आतमध्ये पूर्ण याच्यामध्ये या बल्बमध्ये गॅस असतो निऑन गॅस आणि निऑन गॅस मध्ये करंट वाहतो. मग ह्या पट्ट्या जरी ओपन असल्या तर काय होतं की याच्यामध्ये गॅस मध्ये दोन पट्ट्याच्या मध्ये गॅस असल्यामुळे त्या गॅस मध्ये करंट वाहून हे काय होतं सर्किट पूर्ण होतं. अशा वेळी काय होतं की गॅस पेटला जातो आणि या ठिकाणी उष्णता तयार होते कशामध्ये गॅस पेटल्या गेल्यामुळे दोन पट्ट्याच्या गॅपमध्ये. अशा वेळेस काय होते की पट्टी ही गरम होऊन परत त्याला काय होते चिकटते कशाला या पॉइंटला. या पॉइंटला चिकटले की गॅस मध्ये करंट व्हायचा बंद होतो सप्लाय डायरेक्ट जातो आणि ही पट्टी थोडी थंड झाली की परत काय होती ओपन होते परत गॅस पेटतो. परत गॅस पेटला की परत ही पट्टी वाकडी होऊन परत त्याला चिकटते म्हणजे बंद होणं चालू होणं बंद होणं चालू होणं अशी ही एका सेकंदामध्ये बऱ्याच वेळा क्रिया होते. आणि ही क्रिया झाल्यानंतर चोकचा सप्लाय बंद चालू झाल्यामुळे काय होतं की त्याचं व्होल्टेज हाय व्होल्टेज मध्ये रूपांतर होतं आणि एकदा ट्यूब पेटल्यानंतर मग काय होतं की सगळा सप्लाय आतमध्ये वाहतो. मग इकडे या ठिकाणी या स्टार्टर मध्ये सप्लाय येत नाही त्यावेळेस हा स्टार्टर नंतर बंद पडतो म्हणजे याचं कार्य होत नाही. असं हे स्टार्टरचं महत्वाचं कार्य आहे की चोकद्वारे हाय व्होल्टेज तयार करण्यासाठी. आता विद्यार्थी मित्र याच्यामध्ये हे चोकचा प्रकार पाहिला. आता हा एक दुसरा एक चोक आहे. आता हा तुम्हाला माहिती आहेच की हा इलेक्ट्रॉनिक ट्यूबचा चोक आहे. आता बघा हा वेगळ्या प्रकारचा चोक आहे याचं कार्य सगळं ऑटोमॅटिक आहे. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक जर ट्यूब असेल किंवा इलेक्ट्रॉनिक चोक असेल तर इलेक्ट्रॉनिक चोक असताना त्या ठिकाणी स्टार्टरची आवश्यकता नसते. कारण बघा या ठिकाणी हे ब्लॅक दोन वायर येतं हे व्हाईट दोन वायर येतं आणि इकडे सुद्धा रेड कलरचे जवळपास दोन वायर असतात म्हणजे असे 6 वायर असतात त्याला. पण दोन वायर सापडायसाठी हे दोन ट्यूबच्या एका साईडच्या साठी दोन पॉइंटला हे ट्यूबच्या दुसऱ्या साईडच्या पॉइंटला असं या ठिकाणी असतं आणि या ठिकाणी ही क्रिया सगळी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये म्हणजे जे आपण साध्या चोक मध्ये पाहिलं की स्टार्टर मार्फत ती चालू हाय व्होल्टेज करण्याची क्रिया होती. तसं या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक चोक मध्ये आतमध्ये पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स क्रियेद्वारे इलेक्ट्रॉनिक्सच्या आतमध्ये असल्यामुळे कंपोनंटमुळे ती क्रिया आतमध्येच होऊन आपोआप ती ट्यूब सेकंदामध्ये पेटते. म्हणजे त्या पूर्वीच्या चोकपेक्षा याच्यामध्ये पटकन ट्यूब पेटते ही आधुनिक पद्धत आहे. याच्यामध्ये स्टार्टरची आवश्यकता नसते. आता बघा या ठिकाणी चोकची दिलेली साईज 36 वॅट 40 वॅट म्हणजे बऱ्याच वेळेस 20 वॅटचा चोक मिळतो 36 वॅटचा 40 वॅटचा चोक मिळतो. ही ट्यूब सुद्धा 20 वॅटची मिळते 36 वॅटची मिळते 40 वॅटची ट्यूब मिळते बाहेर बाजारामध्ये आणि हे सगळे याचे कनेक्शन आहेत ट्यूबचे. आता बघा हे सगळे कनेक्शन सिरीज मध्ये आहेत बघा यामध्ये बघा सगळे कनेक्शन सिरीज मध्ये आहेत. आलं लक्षात हे बघा सगळे सिरीज मध्ये कनेक्शन आहेत आणि सिरीज मध्येच काय होतं त्याचं कार्य होतं. म्हणजे याच्या आतमध्ये गॅस असतो गॅस दाखवलेला नाही आणि ज्यावेळेस ट्यूब चालू होते त्यावेळेस काय होतं की हा सप्लाय इकडच वाहतो म्हणजे ट्यूब मधनं वाहून असा मार्ग पूर्ण होतो. म्हणजे सप्लायची फेज वायर ट्यूबचा गॅस हा चोक हे तीनच गोष्टी कार्य करतात ट्यूब पेटल्यानंतर नंतर हे स्टार्टर वगैरे कार्य करत नाही. अशा पद्धतीने काय होतं की फ्लोरोसेंट ट्यूब वर्क करत असते आणि याचा व्यवहारामध्ये बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो कारण फ्लोरोसेंट ट्यूबचा प्रकाश अतिशय शांत असतो अभ्यासासाठी चांगला असतो डोळ्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. सीएफएल त्रास होईल एलईडी त्रास होईल पण ट्यूबने कधी त्रास होत नाही. म्हणजे आजही ट्यूबचं जे प्रकाश आहे तो प्रकाश अतिशय उत्कृष्ट आहे निदान अभ्यासासाठी सुद्धा अभ्यासासाठी तरी ते चोकचं तुम्हाला सांगितलं आहे की चोकची रचना कार्य वगैरे सांगितलेलं आहेच. आता बघा या ठिकाणी हे सगळं तुम्ही वाचन करा या ठिकाणी थोडीशी माहिती सविस्तर सांगितलेली आहे. ट्युब्रोस्कोपिक परिणाम तर या ठिकाणी ती सिंगल ट्यूबची दाखवली आकृती ही डबल ट्यूबची या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की सगळे कनेक्शन सिरीज मध्ये आहे बघा. आता ट्युब्रोस्कोपिक म्हणजे काय ट्युब्रोस्कोपिक परिणाम म्हणजे काय की ही ट्युब्रोस्कोपिक म्हणजे काय केलं की डबल ट्यूब असते जसे आपल्या वर्षामध्ये डबल ट्यूब आहेत की ह्या डबल ट्यूब ज्या आहेत ह्या डबल ट्यूब वापरून या ठिकाणी एका चोकच्या सिरीज मध्ये कॅपॅसिटर टाकलेला असतो. आता तुम्ही म्हणाल की सर काय आवश्यकता आहे दोन ट्यूब तर ठीक आहे प्रकाश जास्त पडावं मशीनवर काम करण्यासाठी वर्षामध्ये काम करण्यासाठी जास्त प्रकाशाची आवश्यकता असते. पण या ठिकाणी सिरीज कॅपॅसिटरची काय आवश्यकता असते कारण का की सप्लाय आपला विजेचा एसी असल्यामुळे त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन असतं. ज्यावेळी समजा तुम्ही एखाद्या मशीनवर फिरणारी मशीन समजा लेथ मशीन वगैरे तुम्हाला माहिती आहे या फिरणाऱ्या लेथ मशीनवर काम करत असताना मशीन उलट्या फिरण्याचा भास होतो. म्हणजे एखादा कामगार काम करत असेल
तर मशीन उलट्या फिरण्याचा भास होतो. म्हणजे मशीन जर क्लॉकवाईजच फिरत असते, पण बऱ्याच वेळेस काय होतं की ते प्रकाशामुळे अँटी क्लॉकवाईजचा भास होतो. आणि अशा वेळेस काय होतं की कामगार बाचकून त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. असं होऊ नये म्हणून त्या उलट्या फिरणाऱ्या मशीन दिसू नयेत म्हणून त्या ठिकाणी काय केलं असतं की एका चोकच्या सिरीज मध्ये कॅपॅसिटर टाकलेला असतो. त्यामुळे तो परिणाम कमी होतो. ट्युब्रोस्कोपिक परिणाम म्हणजेच काय की उलट्या मशीन फिरताना उलट दिसण्याचा भास होणं. म्हणजे मशीन क्लॉकवाईज फिरत असताना अँटी क्लॉकवाईज फिरत आहे असा जो भास होतो याला म्हणतात ट्युब्रोस्कोपिक परिणाम. आता हा जो ट्युब्रोस्कोपिक परिणाम कमी करण्यासाठी कॅपॅसिटर वापरला असतो. बघा या ठिकाणी दोन ट्यूब आहेत. दोन्ही ट्यूबचे कनेक्शन सारखेच आहे. म्हणजे सिंगल ट्यूबचे जसे कनेक्शन आहे सिरीज मध्ये तसेच आहेत. बघा या ठिकाणी ही फेज वायर आहे. ही फेज वायर या ट्यूबला गेली, ही फेज वायर या ट्यूबला गेली. इथून बघा या ठिकाणी ही सिरीज मध्ये कनेक्शन आले. इथून ही डायरेक्ट वायर एका चोक मार्फत इथं आली. दुसरा चोक डायरेक्ट इथून गेला. इथून या ट्यूबला एक चोक भेटला वेगळा. म्हणजे या ट्यूबचा चोक हा आहे, या ट्यूबचा चोक हा आहे, या ट्यूबचा स्टार्टर हा आहे, या ट्यूबचा स्टार्टर हा आहे. म्हणजे सगळे हे पॅरलल जोडलेले दोन ट्यूब आहेत. बाकी ट्यूबचे कनेक्शन सिरीज मध्येच आहेत. फक्त एकच या ठिकाणी प्रत्येक ट्यूबला चोक सेपरेटच वापरला असतो. फक्त एका ट्यूबच्या सिरीज मध्ये कॅपॅसिटर वापरला असतो. आणि याला ट्युब्रोस्कोपिकचा परिणाम याने कमी होतो आणि याचा उपयोग वर्कशॉपमध्ये केलेला असतो. जनरल ठिकाणी आपण दोन ट्यूब वापरले असतात. बऱ्याच वेळी त्या ठिकाणी कॅपॅसिटर सिरीज मध्ये जोडलेला असतो. कारण त्या ठिकाणी सिरीज मध्ये जोडलेला नसतो सुद्धा. काही आवश्यकता नाही, कारण आपल्याला प्रकाशाची आवश्यकता असते. पण मात्र वर्कशॉप मध्ये काम करताना या ठिकाणी ट्युब्रोस्कोपिकचा परिणाम कमी करण्यासाठी ट्यूबच्या सिरीज मध्ये कॅपॅसिटर जोडणं गरजेचं आहे. अशा तऱ्हेने डबल ट्यूबचं कार्य होत असतं आणि ट्युब्रोस्कोपिक परिणाम कमी करत असतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, असं तसं तुम्हाला ट्यूब बद्दल माहिती दिली आहे आणि गॅस डिस्चार्ज लॅब कसं कार्य करतो याबद्दल माहिती दिली आहे. थँक्यू.